नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिजामाता स्मार्ट टेक यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक श्वेतांबर बेलसरे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमामधून आपण वाणिज्य शाखेमधील महत्त्वाच्या अशा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाबाबतची माहिती बघणार आहोत. अकाउंट्स म्हणजे नक्की काय, अकाउंट्स करण्यापाठीमागचा हेतू, अकाउंट्स करण्याचे एखाद्या व्यवसाय संस्थेला होणारे फायदे आणि त्याचसोबत अकाउंट्स या विषयामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध संज्ञा या सर्वांबद्दलची प्रास्ताविक स्वरूपामधील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहोत. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. व्हॉट इज बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी? बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी म्हणजे काय? तर बुक कीपिंग याचा अर्थ पुस्तकपालन असा होतो आणि अकाउंटन्सी म्हणजे लेखाकर्म. उदाहरणार्थ, आपण एखाद्या वस्तूच्या खरेदी संदर्भामध्ये एखाद्या व्यावसायिकाच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर त्या वस्तूची विक्री आपल्याला केल्यानंतर तो व्यावसायिक त्याची नोंद त्याच्यासोबत असलेल्या एखाद्या वहीमध्ये करताना आपण पाहिलेलं असेल आणि ही वही तो नेहमी आपल्यासोबत बाळगत असताना देखील आपण पाहिलेलं असेल. यालाच पुस्तकपालन असं म्हटलं जातं. वर्षाच्या अखेरीला याच वहीमध्ये केलेल्या नोंदींच्या आधारे व्यावसायिक त्याचे वर्षभरामधील सर्व खर्च, सर्व उत्पन्न, खरेदी, विक्री तसेच उधारीवरील व्यवहार यांची पडताळणी करत असतो आणि त्यावरून व्यवसाय संस्थेला किती नफा झाला अथवा तोटा झाला याचे अनुमान करत असतो. यालाच लेखाकर्म असं म्हटलं जातं. अभ्यासक्रमामधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाची व्याख्या पुढील प्रमाणे सांगता येईल. बुक कीपिंग इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन सिस्टमॅटिक मॅनर इन टर्म्स ऑफ मनी. इट रेकॉर्ड्स डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीज इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. याचा अर्थ पुस्तकपालन आणि लेखाकर्म ही व्यवसायाचे दैनंदिन स्वरूपामधील आर्थिक व्यवहार नोंदवण्याची एक विशिष्ट कला आहे असं म्हणता येतं. आता अकाउंटिंग करण्यामागची खरी गरज काय आहे व्यवसाय संस्थेला हे देखील माहिती असणं आपल्याला नितांत आवश्यक आहे. त्यामध्ये पहिली गरज जी सांगता येईल ती म्हणजे हेल्प्स इन मेकिंग प्लॅन्स. एखादा व्यवसाय उभा करायचा झाला, एखाद्या व्यवसायाची भविष्यामधील वाटचाल दीर्घकालीन स्वरूपाची करावयाची ठरल्याच्या नंतर त्या व्यवसायामध्ये किती गुंतवणूक केली पाहिजे, कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता आहे, कोणकोणत्या यंत्रसामग्री अथवा उत्पादनांवरती किती स्वरूपामध्ये खर्च केला गेला पाहिजे याचं नियोजन असणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या नियोजनासाठी अकाउंट्स अत्यंत उपयोगी आहे. असिस्ट इन डिसिजन मेकिंग. व्यवसाय संस्था चालवण्यासाठी त्याचे निर्णय भविष्यकालीन तरतुदी करणं अत्यंत आवश्यक असतं. अकाउंटिंगच्या माध्यमामधून आर्थिक स्वरूपाचे निर्णय घेणं व्यवसाय संस्थेला सोपं जातं. मेजर्स द परफॉर्मन्स. व्यवसाय संस्था व्यवस्थित काम करत आहे किंवा नाही, त्या व्यवसायाची कार्यक्षमता, आर्थिक स्वरूपामधील उलाढाल या सर्वांची नोंद आपल्याला अकाउंटिंगमुळे ठेवणं शक्य होतं. इन्क्रीज द एफिशियन्सी. व्यवसाय अत्यंत कार्यक्षमतेने काम करत आहे, व्यवसायाची आर्थिक नोंदी ह्या अचूकतेने केल्या जात आहेत किंवा नाहीत याची नोंद आपल्याला अकाउंटिंगमुळे ठेवणं शक्य होतं. बेटर सर्व्हिसेस टू कस्टमर. एखादा व्यवसाय नफ्यामध्ये चालायचा असेल तर त्यासाठी त्या व्यवसायातील जी काही उत्पादनं आहेत त्या उत्पादनांना असलेली मागणी ही अत्यंत जास्ती स्वरूपामध्ये असणं गरजेचं असतं आणि त्यासाठीच त्या व्यवसायाकडे आकर्षित होणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील तितकीच मोठी असावी लागते. व्यवसायाकडे ग्राहक त्याच वेळेला आकर्षित होतील ज्या वेळेला त्या ग्राहकांना आर्थिक स्वरूपामध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा ह्या उत्तम दर्जाच्या असतील आणि या सेवा प्रदान करण्यासाठी अकाउंटिंग अत्यंत उपयोगी ठरते. रेज द प्रॉफिटेबिलिटी. कोणत्याही व्यवसाय संस्थेचा मुख्य उद्देश
हा नफा प्राप्ती हाच असतो. त्यामुळे अधिकाधिक नफा कसा कमावता येईल याकडे प्रत्येक व्यावसायिकाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मग नफा वाढवायचा झाला तर त्यामधील अप्रत्यक्ष खर्च, न लागणारे खर्च यांच्यामध्ये कशी कपात करता येईल, ते कसे वगळता येतील याची नोंद, याचा अभ्यास आपल्याला अकाउंटिंगमुळे करता येणं शक्य होतं. प्रोव्हाइड्स रिलायबिलिटी, विश्वासार्हता. व्यवसायाची भविष्यकालीन वाटचाल ही त्या व्यवसायाच्या विश्वासार्हतेवरती अवलंबून असते आणि विश्वासार्हता त्याच वेळेला व्यवसायाबद्दल निर्माण होऊ शकते ज्या वेळेला त्या व्यवसायातील होणाऱ्या उलाढालींची, आर्थिक क्रियांची माहिती अथवा नोंद ही व्यवस्थित पद्धतीनं ठेवली जाईल आणि ही नोंद अचूकपणे ठेवण्याचं काम हे अकाउंटिंग करत असतं. ॲडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग करण्याचे फायदे काय आहेत एखाद्या व्यवसाय संस्थेला? तर त्यामध्ये पहिला फायदा सांगता येईल, कंप्लीट रेकॉर्ड ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. व्यवसायाच्या सर्व आर्थिक नोंदी, मग त्या खरेदीच्या स्वरूपामध्ये असतील, विक्रीच्या स्वरूपामध्ये असतील, उधारीवरच्या असतील, व्यवसायाची काही येणी असतील अथवा व्यवसायाची काही देणी असतील, या सर्वांची एकत्रित माहिती अकाउंटिंगमुळे ठेवता येणं आपल्याला शक्य होतं. इन्फॉर्मेशन अबाउट प्रॉफिट, लॉस अँड फायनान्शियल पोझिशन. व्यवसायाचा नफा, तोटा आणि त्या व्यवसायाची वित्तीय स्थिती ओळखण्यासाठी अकाउंटिंगचा उपयोग होतो. इन्फॉर्मेशन फॉर इम्पॉर्टंट इकॉनॉमिक डिसिजन. इकॉनॉमिक डिसिजन म्हणजे व्यवसायाचे आर्थिक स्वरूपामधील निर्णय. कोणत्याही व्यवसायाला भविष्यकालीन नियोजनासाठी आर्थिक तरतूद करावी लागते, भविष्यकालीन नियोजन करावं लागतं आणि या आर्थिक नियोजनासाठी अकाउंटिंग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कंपॅरेटिव्ह स्टडी. एखाद्या व्यवसायाला त्याच व्यवसायाशी निगडीत असलेले इतर व्यवसाय कशा पद्धतीनं त्यांची वाटचाल करीत आहेत त्यांच्याशी तुलना करता येणं शक्य होतं आणि या तुलनेमधून एखाद्या व्यवसाय संस्थेला आपले नफे असतील किंवा भविष्यकालीन वाटचाल त्याहीपेक्षा चांगली करता येणं शक्य होतं. हेल्प्स टू जज मॅनेजमेंट ॲबिलिटीज. मोठ्या प्रमाणावरती विस्तार असलेल्या व्यवसाय संस्थेला व्यवस्थापकीय मंडळ कशा पद्धतीनं त्या व्यवसायामध्ये काम करतं आहे त्यांची कार्यक्षमता मोजणं अत्यंत गरजेचं असतं, कारण याच व्यवस्थापकांच्या कार्यावरती, त्यांनी घेतलेल्या आर्थिक निर्णयांवरती व्यवसायाची भविष्यातील प्रगती अवलंबून असते. त्यामुळेच व्यवस्थापकांनी घेतलेल्या आर्थिक निर्णयांची नोंद अकाउंटिंगमुळे ठेवता येणं शक्य होतं, ज्याचा निश्चितच व्यवसायाला खूप जास्ती फायदा होत असतो. प्रोव्हाइड्स फॅक्च्युअल अँड इंटरप्रेटिव्ह इन्फॉर्मेशन. व्यवसायाची अचूक आणि खरीखुरी वित्तीय स्थिती अकाउंट्समुळे कळण्यास मदत होते. हेल्प्स इन लीगल कंप्लायन्सेस. व्यवसायाचे कायदेशीर खर्च, त्याच पद्धतीनं विविध करांची माहिती, मग ते प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील, या सर्वांची नोंद अकाउंटिंगमुळे ठेवता येणं शक्य होतं. त्यानंतर ब्रांचेस ऑफ अकाउंटिंग. अकाउंट्सच्या विविध शाखा आपल्याला या आकृतीद्वारे स्पष्ट होतात. त्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग आहे, कॉस्ट अकाउंटिंग आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे, टॅक्स अकाउंटिंग आणि सोशल अकाउंटिंग आणि ऑडिटिंग, या विविध शाखांचा अभ्यास आपल्याला अकाउंटिंगमध्ये करता येतो. या प्रत्येक शाखेचं स्वतंत्र असं एक महत्त्व आहे. ही फायनान्शियल अकाउंटिंग शाखा कशासाठी वापरली जाते हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर ही व्यवसायाचे आर्थिक व्यवहार नोंदवण्याची एक उत्तम आणि सोपी पद्धत आहे. याचा मुख्य उद्देश हा नफा तोटा पत्रक, व्यवसायाचा ताळेबंद, ज्याला बॅलन्स शीट आपण म्हणतो, हे सगळे बनवण्यासाठी होत असतो. त्याचसोबत व्यवसायाचे क्रेडिटर्स असतील, बँका असतील किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट असेल ज्याकडून व्यवसाय संस्थेला वेळोवेळी मदत होत असते, या सर्वांची नोंद आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंगद्वारे ठेवता येणं शक्य होतं. त्यानंतर दुसरी शाखा जर पाहिली तर ती म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग हा एखाद्या व्यवसाय संस्थेला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्यासाठी होत असतो. एखादं उत्पादन बनवण्यासाठी किती खर्च आला, त्यामध्ये किती व्यवस्थापकीय अथवा उत्पादनाचा खर्च झाला, त्याचसोबत
वेस्टेज किती प्रमाणामध्ये झालं, या सगळ्यांची माहिती कॉस्ट अकाउंटिंगमुळे ठेवता येणं शक्य होतं. पुढील शाखा म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग हे सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी उपयोगाला येतं. याच्याद्वारे आपण उत्तम व्यवस्थापकीय निर्णय आर्थिक स्वरूपामधील घेत असतो. याचा उपयोग जास्तीत जास्त नफा प्राप्ती अथवा नफ्यामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी होत असतो. त्यानंतर सांगता येतं टॅक्स अकाउंटिंग. टॅक्स अकाउंटिंगचा उपयोग व्यवसायाशी संबंधित असलेले सर्व प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यांची नोंद ठेवण्यासाठी होत असतो. आणि सर्वात शेवटची शाखा म्हणजे सोशल अकाउंटिंग किंवा ऑडिटिंग. याचा उपयोग प्रामुख्याने जी व्यवसाय संस्था कार्यरत असते ती व्यवसाय संस्था त्या वर्षाच्या कालावधीमध्ये, त्याच्या आर्थिक वर्षामध्ये दिलेल्या नियम आणि अटींना अधीन राहून सर्व काम त्या नियमानुसार करत आहे किंवा नाही, त्या व्यवसायाचे सर्व आर्थिक व्यवहार नियमानुसार सुरळीत चालत आहेत किंवा नाही याची नोंद ठेवण्यासाठी होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अकाउंटिंग सायकल म्हणजे काय. अकाउंटिंग सायकल याचा अर्थ की अकाउंटिंगमधील व्यवहाराचे असे टप्पे की जिथून सुरुवात होते आणि त्या व्यवहाराची सांगता होते, याला एक अकाउंटिंग सायकल असं म्हटलं जातं. यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा जो येतो आयडेंटिफाय ट्रान्झॅक्शन्स. जो व्यवहार आपण करणार आहोत त्या व्यवहाराचे उकल आपल्याला झाली पाहिजे. म्हणजे तो व्यवहार खरेदीचा आहे, विक्रीचा आहे अथवा उधारीवरती केला गेलेला आहे, याची नोंद आपल्याला सर्वप्रथम करावी लागते. ते ट्रान्झॅक्शन आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये या झालेल्या आर्थिक व्यवहाराची अकाउंटिंगच्या भाषेमध्ये नोंद करणं गरजेचं असतं. मग ही नोंद पुढील टप्प्यामध्ये म्हणजेच जर्नलमध्ये, ज्याला प्रायमरी बुक्स ऑफ अकाउंट्स असं म्हटलं जातं, यामध्ये डेबिट अथवा क्रेडिटच्या स्वरूपामध्ये जर्नल एंट्रीच्या स्वरूपामध्ये ही नोंद केली जाते. आणि नंतर त्याचं पोस्टिंग हे लेजरमध्ये केलं जातं, ज्याला सेकंडरी बुक्स ऑफ अकाउंट्स असं म्हटलं जातं. त्यानंतरचा जो पुढील टप्पा आहे तो आहे कॅल्क्युलेट अनॲडजस्टेड ट्रायल बॅलन्स. या नोंदी केल्याच्या नंतर याचे क्लोजिंग बॅलन्सेस काढले जातात आणि या क्लोजिंग बॅलन्सेसवरून अनॲडजस्टेड ट्रायल बॅलन्स म्हणजेच तेरीस पत्रक बनवलं जातं. या तेरीस पत्रकानंतर पुढील टप्प्यामध्ये ॲडजस्टिंग एंट्रीज केल्या जातात. ॲडजस्टिंग एंट्रीज म्हणजे त्या आर्थिक वर्षामध्ये व्यवसायाचे काही व्यवहार नोंदवायचे राहून गेले असतील किंवा एखाद्या नोंदवलेल्या व्यवहारामध्ये नजर चुकीने एखादी चूक झालेली असेल तर त्याची दुरुस्ती यामध्ये केली जाते. आणि या दुरुस्ती केल्याच्या नंतर पुढील टप्प्यामध्ये ॲडजस्टेड ट्रायल बॅलन्स, जो एक परिपूर्ण असा ट्रायल बॅलन्स 23 पत्रक तयार केलं जातं. या 23 पत्रकावरून फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवली जातात. या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापार खातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट बनवलं जातं. आणि या बॅलन्स शीटची सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये टॅली म्हणजेच क्लोजिंग एंट्रीज केल्या जातात. आणि या शेवटच्या टप्प्यासोबतच एक अकाउंटिंग सायकल जी आहे एका व्यवहाराबद्दलची ही पूर्ण होत असते. त्यानंतर अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. अकाउंट्समध्ये काही शब्द हे वारंवार येत असतात, आपल्याला याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम येतं जर्नल. जर्नल म्हणजे प्रायमरी बुक्स ऑफ अकाउंट्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये व्यवसायाचे घडलेले सर्व व्यवहार सर्वप्रथम डेबिट आणि क्रेडिट म्हणजेच जर्नल एंट्रीच्या स्वरूपामध्ये नोंदवले जातात. त्यानंतर या जर्नल एंट्रीचं रूपांतरण लेजर पोस्टिंगमध्ये केलं जातं, ज्याला सेकंडरी बुक्स ऑफ अकाउंट्स असं म्हटलं जातं. याच लेजरमधील वर्षाअखेरीला त्या व्यवसायाचे क्लोजिंग बॅलन्स अखेरच्या शिल्लक शोधून त्याची नोंद ही ट्रायल बॅलन्स म्हणजे 23 पत्रकामध्ये केली जाते. या 23 पत्रकावरून पुढे जाऊन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं, की ज्याला नफा तोटा पत्रक असं म्हटलं जातं. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सर्व प्रकारचे व्यवसायाचे अप्रत्यक्ष खर्च आणि क्रेडिट साईडला सर्व अप्रत्यक्ष उत्पन्न नोंदवली जातात. आणि सर्वात शेवटी म्हणजे बॅलन्स शीट, ताळेबंद. यामध्ये लायबिलिटीज आणि असेट्स असे 2 विभाग असतात. लायबिलिटीजमध्ये व्यवसायाची सर्व प्रकारची देणी नोंदवली जातात, ज्यामध्ये बँक लोन असतील, इतर काही देणी असतील, या सर्वांची नोंद आपल्याला लायबिलिटी साईडमध्ये पाहायला मिळते.
त्याचसोबत ॲसेट्स म्हणजे मालमत्ता बाजू. इथं व्यवसायाची सर्व प्रकारची येणी आणि व्यवसायाच्या सर्व मालमत्ता आपल्याला इथे नोंदवल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. बेसिक टर्म्स यूज्ड इन अकाउंटिंग. अकाउंट्स या विषयामध्ये प्राथमिक स्वरूपाच्या काही संज्ञा वापरल्या जातात. या संज्ञा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सांगता येतं प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे व्यवसायाचा मालक. मालक म्हणजे अशी व्यक्ती जी त्या व्यवसायामध्ये स्वतः भांडवल गुंतवते. व्यवसायास होणाऱ्या नफ्यास किंवा नुकसानीस ती स्वतःच जबाबदार असते. त्याला प्रोप्रायटर असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲसेट्स म्हणजे मालमत्ता. ही मालमत्ता व्यवसाय संस्थेकडे बिल्डिंगच्या स्वरूपामध्ये असू शकते, एखाद्या जमिनीच्या स्वरूपामध्ये असू शकते, एखाद्या वाहनाच्या स्वरूपामध्ये असू शकते, रोख पत असू शकते किंवा इतर स्वरूपाची मालमत्ता असू शकते. याला ॲसेट्स म्हटलं जातं. एक्सपेन्सेस म्हणजे सर्व प्रकारचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष खर्च. रिव्हेन्यू म्हणजे उत्पन्न. गुड्स म्हणजे वस्तू. सेल म्हणजे विक्री. डेटर्स म्हणजे अशी व्यक्ती जी उधारीवरती मालाची खरेदी करत असते, त्याला डेटर्स असं म्हटलं जातं. ड्रॉइंग्स म्हणजे व्यवसायाच्या मालकाने व्यवसाय संस्थेमधून आर्थिक अथवा बिगर आर्थिक स्वरूपामध्ये एखादी वस्तू अथवा पैसे उचल स्वरूपामध्ये स्वतःच्या वापरासाठी घेणे, त्याला ड्रॉइंग्स असं म्हटलं जातं. लायबिलिटीज म्हणजे व्यवसायाची देणी. डिस्काउंट म्हणजे सूट. या डिस्काउंटमध्ये 2 पद्धतीचे प्रकार आहेत. एक आहे ट्रेड डिस्काउंट, ज्याला व्यापारी सूट म्हटलं जातं, आणि दुसरं आहे कॅश डिस्काउंट, म्हणजे याला रोख स्वरूपामध्ये दिली गेलेली सूट असं म्हटलं जातं. इन्कम म्हणजे उत्पन्न. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. यामध्ये तुम्हाला व्यवसायाची देणी आणि येणी या दोन्हीच्या नोंदी पाहायला मिळतात. परचेस म्हणजे खरेदी. आणि सर्वात शेवटी म्हणजे क्रेडिटर्स म्हणजे अशी व्यक्ती जी उधारीवरती माल विकत असते किंवा समोरच्या व्यक्तीला क्रेडिट अलाव करत असते. या सर्व संज्ञांची माहिती अकाउंट शिकत असताना अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, या सर्व माहितीच्या आधारे आपल्याला बुक किपिंग आणि अकाउंटन्सी या विषयाची प्रास्ताविक स्वरूपामधील माहिती घेणं अत्यंत शक्य होतं. आणि या माहितीच्या आधारे आपण अकाउंट्स या विषयामध्ये पुढील माहिती मिळवू शकतो. या माहितीच्या आधारे आपल्याला अकाउंट्स हा विषय समजण्यासाठी अत्यंत सोपा जाऊ शकतो. अशाच नवीन विषयाच्या सोबत आपण पुढील लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.